मला येऊन भेटला म्हणे, ताई काय करावं, इतका परमार्थ करावा वाटतो पण बायकोच नाही मनासारखी भेटली. म्हटलं दादा अरे तिच्यासाठी का परमार्थ आडतो. म्हणे बायको एवढी कर्कश आहे, एवढी भांडकुदळ आहे बायको. सकाळी उठलं भांडणाशिवाय तिचा दिवसच कटत नाही. टाक माया पदरातीस तू. काहींना दिवसातून एक भांडण केल्याशिवाय अन्नच गोड लागत नाही. माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना तुम्हाला? एक्सप्रेशन मला रिस्पॉन्स द्या गड्या, म्हणजे कळतंय हे चेहऱ्यावरून दिसू द्या. मी काय फॉरेन वरून नाही आले, आता मी काय चंद्रावरून नाही टपकले. मी तुमच्या सर्वांच्या मुलीसारखी, काही माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, काही वडिलांच्या वयाचे आहेत, काही भावाच्या वयाचे आहेत, काही आजीच्या वयाचे आहेत, काही बिचारे लुगडं घालून पदर घेऊन बसलेल्या, काही माझ्या आईच्या वयाचे, काही माझ्या बहिणीच्या वयाचे. म्हणून 7 दिवसापर्यंत मला तुमची पोरगी, तुमची नात, तुमची बहीण समजा, पण माझ्याशी बिंदास राहा आणि मोकळी राहा आणि मोकळी बोला गडे. महाराज गेला चुलीत, मला चुलीत घाला पण तुम्ही मोकळे राहा, मोकळे हसा आणि मोकळी कथा ऐका. मी लिखी सारखी तुमच्या. काहींना 5 पोरी असतील, मला 6वी समजा, 4 असतील, 5वी समजा, 3 आहे, 4थी समजा, 2 आहे, 3री समजा, 1 आहे, 2री समजा, मुलगी पोरगी नाही मला वटीत घ्या 7 दिवसापर्यंत. आता एका दिवसाला 2-2 करा कीर्तन करणारी आणि 1 कथा करणारी, 3-3 कीर्तन करणारी पोरगी जर फुकटात भेटत असेल, एक तर गेलंच नाही कुठे. एक जर कीर्तन करणारी पोरगी जर भेटत असेल फुकटात, कशाला नाकारताय तुम्ही? मी काय हिस्सा कोणाला मागणार नाही बरं का काकाजी, हिस्सा मागणार नाही तुम्हाला. वाटलं तर माझ्याकडून काही घ्या. पोराने हाकलून दिलं सरळ माझ्या घरी येऊन राहा परतूरला, मी सांभाळेल तुम्हाला. वाटलं तर माझ्याकडून काही घ्या पण मोकळे राहा गड्या, कारण तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. आणि कथा म्हणजे हा एक प्रकारचा संवादच आहे बरं का, हा एक संवाद आहे. बरं जाऊ द्या, तुम्हाला हे नातं फारच रिस्की वाटत असेल तर मैत्रीचं नातं तरी बनवूयात आपण. जमेल ना? जमताय ना मैत्रीचं नातं? आता 7 दिवस कथा होईपर्यंत हे नातं कायम ठेवायचं बरं का. कोणतं? हे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे राहील ना लक्षात? कोणतं नातं? हे कोणतं नातं? हे हम नहीं. 7 दिवसापर्यंत लक्षात ठेवाल ना. आता एकदा प्रेमाने बोलावर राधे राधे. परमार्थिकाकडे दाराने नसतात. परमार्थ करायचं असेल तर बायको कशी भेटू द्या. ती भांडणारी भेटली तर तुकोबाराईंकडे पहा. देवा ती भांडणारी होती म्हणून तर तुला आठवलास मला. भांडणारी भेटली तर तुकोबा वा, जीव लावणारी भेटली तर एकोबा वा. पैठणकडे पहा ना, किती सुंदर प्रपंच आहे. देवा तुम्हाला बायकोचा नाही सतसंग दिलास. एक म्हणे मग मेलीस तर मग काय करायचं? आता काही आकलीचे कांदे काय विचारतील ना, काही सांगता येत नाही. लोक महत्वाचं ते विचारत नाही. सांगा रामाच्या आज्याचं नाव काय होतं? तुला काय सोयरी करायची का काय? महत्वाच्या गोष्टी विचारा. बायको मेलीस तर मग काय करायचं? काय झालं? मोबाईल वरती मागे स्कीम निघाली होती, ऐकताय ना? मोबाईल वरती स्कीम निघाली होती. मॅरेज ब्युरो लोकांनी काढलेत ना आमच्या इथे. पत्रिके विना, कुंडली विना विवाह लावून देता येतील, जाती विना. दुसरा विवाह शासनाला मान्य असेल, शास्त्राला मान्य नाही. आमच्या इथे पत्रिके विना विवाह लावून दिले जातील. ती साईड होती, लग्नाविषयी माहिती पुरवायची. इकडून प्रश्न विचारले का तिकडून ती माहिती पुरवायची. एकाने प्रश्न विचारला, नवीन स्थळांसाठी ते म्हणे 1 दाबा, स्थळ पसंत आल्यास 2 दाबा, साखरपुड्यासाठी 3 दाबा,
लग्न करण्यासाठी 4 दाबा. इकून प्रश्न केला, दुसरं लग्न करण्यासाठी महिने पहिलीचा गळा दाबा. असं कोणी करू नका बरं का, नाही तर माझं नाव समोर येईल. नाहीतर तुम्ही म्हणताल त्याच्याशिवाय परमार्थ सक्सेसफुल होत नाही. मेली तरी परमार्थ करता येतो. नरसिंहजी महाराज मेहता प्रमाणित जुनागडगडे पहा. बलू थयू भांगी जंजाल सुखी भजेशु श्री गोपाल. भली आई गेली, बरं झालं एकदाची गेली. उत्तरेच्या दिशेने निघाले, ध्यान आरंभीला गेलं. स्वरूप अंतकरणामध्ये साठवलं. आकाशवाणी झाले, हे सुबोध बालका, या जन्मात तुला पुन्हा माझं दर्शन घेता येणार नाही. हा देह त्यागलास की दुसऱ्या जन्मामध्ये तू ब्रह्मदेवाचा पार्षद, मानसपुत्र भगवंताचा पार्षद म्हणून जन्माला येशील. तो देह त्यागला, दुसरा जन्म ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्मास आलो, भगवंताचा पार्षद झालो. ती विना अखंड माझ्या गळ्यात हातामध्ये चिपळेताना, आणि आता अखंड मी नारायण नारायण नामाचं भजन करतो. हे संपूर्ण पूर्वचरित्र सांगितलं कुणी? नारदांनी. व्यासांच्या आश्रमामध्ये व्यासांना, व्यास महर्षी, माझ्या जीवनातला आनंद तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा भगवंताला प्रेमाने गा. कसं गायचं? एकदा भगवंताला प्रेमाने गाऊयात आणि पुढची कथा ऐकूयात. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने उठून उभा राहा. सर्वांनी उठून उभं राहायचं. आणि तुमचे काय झाले? टोळकी टोळकी पडले. पुढच्या महिला नाचतात, मागच्या महिला मस्त बसतात खुर्ची वरच्या. असं काही कोणी करू नका. सर्वांनी अगदी आपापल्या जागी, ज्याला गोल करून राऊंड करायचं असेल त्याने राऊंड करा, आणि ज्यांना स्वतंत्र नाचायचं असेल त्याने स्वतंत्र नृत्य करा. पण कुणी नुसतं तटस्थ उभा राहायचं नाही. भाट झाडा झाडा दादा याला आणि पुढचे सामना उद्या पाठीमागे दिसले पाहिजेत मला. मागून अजिबात आवाज येत नाही. आवाज असा घुमला पाहिजे, नाचला पाहिजे. सर्वजण रेडी आहात? तयार आहेत का सर्वजण? आवाज सारखा द्या, इकडून द्या आवाज थोडासा. एकदा प्रेमाने बोला सर्वजण, राधे राधे. महिला मंडळ पाठीमागच्या अजिबात गुच्चरपणा करायचा नाही बरं का. ट्रबल द्यायला बेस द्या आवाज. राधे राधे. या ठिकाणी गुरुजी सुंदर भजन भागवत दादा सुंदर वाजवणारे. तुम्ही सर्वांनी सुंदर गोड पांडुरंगासारखं नृत्य करायचं बरं का. सर्वांनी खूप नाचायचं.
गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे. शांत खाली बसा, आपण पुढची कथा ऐकणार आहोत. सर्वजण शांततेत बसा आणि आवाज न करता पाणी पिऊन घ्या. आणि उद्यापासून येताना बिस्लरी बॉटल सोबत आणत जा आपली, वर का तहान लागते मध्ये, कारण नाचल्यानंतर पाणी प्यावंच लागणार आहे ना. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा भगवंताला प्रेमाने गायला लागले व्यास महर्षी. ओम श्री गणेशाय नमः म्हणेपर्यंत गणपती बाप्पा हजर झाले. म्हणे बोला काय कामे, काम भरपूर आहेत, कामावाली माणसं पाहिजेत. भोकर मध्ये सप्ताह करायचं, भागवत कथा ठेवली, कथा झाली की हरिपाठ, हरिपाठ झाले की कीर्तन, कीर्तन झाले की हरिजागर, पहाटे काकडा, काकडा झालं की ज्ञानेश्वरी पारायण असते का, पारायण झालं की गाता भजन, गाता भजन झालं की चटाया अंतरायच्या असतात, चटाया काढायच्या असतात, झाडून घ्यायचं असतं, रांगोळ्या काढायच्या असतात. काम भरपूर आहेत, आपल्याकडे कामावालीच माणसं पाहिजे. म्हणे ग्रंथ लिखाणाचं काम करायचं. मी सांगेल श्लोक, तो तुम्ही लिहायचा. गणपती बाप्पांनी लिखाण चालू केलं, व्यासाने श्लोक सांगावा, गणपती बाप्पांनी लिहावं. असं करत 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 ग्रंथ निर्माण झाला आणि 18,000 श्लोकांची ही संहिता तयार झाली. बर का माता भगिनींनी, इकडे बघा ग माय, एकदा प्रेमाने बोला राधे राधे. माझ्याकडे बघा. ग्रंथ निर्माण झाला, व्यासांनी ग्रंथाची निर्मिती केली, लिखाण केलं गणपती बाप्पांनी. आणि हा जो गणेश उत्सव असतो ना, गणपती बाप्पा लिहून लिहून थकले, आराम करण्यासाठी मृत्यू लोकावरती आले. 10 दिवस आराम करण्यासाठी गणपती बाप्पाला वाटलं चला मृत्यू लोकामध्ये जाऊन आता आराम करूया. ते आराम करण्यासाठी आलेले गणपती बाप्पा 10 दिवस गणपती उत्सवामध्ये. पहा तुम्ही, आपल्या इथे छान प्रकल्प राबवला की गणेश उत्सवामध्ये गावोगाव काय काय कार्यक्रम होतात. काही पहा तुम्ही, कीर्तन आहेत, पण कीर्तनाआड तमाशे ठेवलेत लोकांनी. 1 दिवस कीर्तन, 1 दिवस तमाशा. पण आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त हरी कीर्तन प्लस दुपारी श्रीमद भागवत कथा, ही किती सुंदर उपाययोजना आणि किती सुंदर प्रकल्प आहे. या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव समितीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व भोकर ग्रामस्थ, सर्व ग्रामवासियांसाठी. गणपती बाप्पा आराम करायला आले 10 दिवस. पण पहा तुम्ही, गणपती बाप्पाचं भक्त मंडळ वर गणपती बसवतात, स्टेजच्या खाली पडदा टाकायचा आणि 52 पानाचा कार्यक्रम, पोथीचा कार्यक्रम 8 त्या 10 दिवस चालू ठेवायचा. 52 पानाची पोथी कळते ना तुम्हाला? 52 पानाची. हे पा, मी एवढी वेडी नाही, तुम्ही एवढे भोळे नाही. माणूस चतुर असावा पण चॅप्टर नसावा. तेवढा चॅप्टरपणा काही कामाचा नाही. 52 पानाची पोथी कळते तुम्हाला? ही चुकीची गोष्ट आहे. या गोष्टी बदलल्या पाहिजेत आणि या चुकीच्या गोष्टी गावगाव ज्याच्या ठिकाणी होतात तिथले सोडून चुकीच्या गोष्टी इथे. ग्रंथ निर्माण झाला, आपण अधिकारी बघतोय ना. ग्रंथ निर्माण झाला, आता या ग्रंथाचे श्रोते वक्ते कोण आहे? ग्रंथ निर्माण केला व्यासांनी, लिखाण केलं गणपती बाप्पांनी. या ग्रंथाचे वक्ते आहेत पूज्यपा श्री सुखदेवजी महाराज. ग्रंथ निर्माण झाला, पण वक्ता कोण आहे या ग्रंथाचा? हा ग्रंथ कुणाच्या पदरामध्ये घालावा? कारण भागवत हे प्रेमाचं प्रतीक आहे. मूर्तिमंत प्रेमाचं स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत भगवान आहे. आणि हे प्रेमाचं दान वासनेच्या पदरामध्ये ओतून चालेल का? वासनेच्या पदरात ओतलं तर त्याचा अपप्रचार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रेम टाकण्यासाठी पात्र वैराग्याचं हवं. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं वैराग्य शोधलं. जगातलं सगळ्यात मोठं वैराग्य सापडलं स्मशानामध्ये.
भगवान शिवजी एवढी वैराग्याची व्याख्या जगात दुसरी कुठली सापडणार नाही माईबा। वैराग्याचं प्रतीक म्हणजे भगवान श्री भोलेनाथ। जगाचा अधिपती मालक धनाचा कुबेर, धनाचा अधिपती कुबेर ज्याचा सेवक आहे, याचा ज्याला तीळ मात्र अभिमान नाही, ज्याला स्मशानात राहावं लागतं याचा तीळ मात्र खेदही नाही, याच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य। जगाला पावन करणारी गंगा मी मस्तकावरती विराजमान केली म्हणून मी पवित्र झालो असंही ज्याला वाटत नाही, आणि भस्माचे पट्टे अंगाला ओढावे लागतात म्हणून मी अपवित्र झालो असा तीळ मात्र शंका सुद्धा ज्याच्या मनाला बोचत नाही, याच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य। पार्वतीच्या असताना आलिंगनांनी ज्यांना कधी सुखही झालं नाही आणि विषारी सर्पाचा स्पर्श ज्यांना कधी नकोसाही वाटला नाही, याच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य। उमापती महेश्वर भगवान की। जगात सगळ्यात वैराग्य शोधलं ते वैराग्य होतं स्मशानात। भगवान श्री भोलेनाथांची साधना झाली, ते तप 12 वर्ष झाले, आणि त्यानंतर पूज्यपा श्री शुभदेवजी महाराज आईच्या गर्भात 12 वर्ष राहतात। 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष झाले। सुलजा माता व्यासांची पत्नी प्रोणिता गर्भवती होती। सांगितलं ना स्वामी, माझ्या गर्भातून वेदांचे उच्चारण, वेदांचा ध्वनी बाहेर येतोय। देवी, तुझ्या पोटात असणारा गर्भ सामान्य नाही, तो अधिकारी। संवाद केला, हॅलो। त्या गर्भातल्या बालकाने विचारलं, कोण बोलतय? अरे तुझा बाप बोलतोय, बाहेर काही येत नाहीस? त्या आईची कमाल मानावी लागेल, सुपर मदर व्यासांची माता। 12 वर्ष जिने गर्भ धारण केला, 9 महिने काही आत्मा सहन करावे लागतात माईबा, हे मातेशिवाय कळणार नाही। 12 वर्ष ज्या माऊलीने गर्भात पोटात आपल्या गर्भ धारण केला, काय माता असेल ती सुपर मदर। अरे आईला वेदना होतात बाबा, जिच्या पोटात तिची ब्र चक्राची तक्रार नाही, ब्र शब्दाची तक्रार नाही, आणि तुमचंच का पोट दुखतंय? अरे बाबा, तिचा काही जीव आहे की नाही? मला पुत्र मुख पाहण्याचा मोह झाला, बाहेर काय येत नाही। सांगितलं, जगातल्या मायेची मला भीती वाटते, तुझा बाप आश्वासन देतो, ये बाहेर। जगातली माया, अहो बाबा, तुम्हालाच त्या मायेनं विळखा घातला, तुम्हीच माया जाळ्यामध्ये अडकला, माझ्यासाठी काय आश्वासन देणार तुम्ही? असा कोणीतरी जामीन आणा जो मायेचा अधिपती असेल, माया त्याच्या आधिपत्याखाली असेल, जो मायातीत असेल, माया त्याच्या अधीन असेल। जगातला ज्याची माया ज्याच्या अधीन आहे, भगवंताची विनवणी केली, जगाचा मालक प्रगट झाला मायबाप। गर्भात असताना शुभदेवजींसाठी परमात्मा प्रगट झाली, संवाद केला गर्भातल्या बालकाशी, हॅलो, अरे बाहेर काय येत नाहीस? विचारलं, तुम्ही कोण बोलताय? मी मायेचा अधिपती बोलतोय, मायेचा अधिपती। अरे बाहेर काय येत नाहीस? तुमच्या मायेची भीती वाटते मला। आज मी मायेचा अधिपती आश्वासन देतो, माझी माया तुला जगात वादक करणार नाही, फक्त वैराग्याचं चिलकत घालून आईच्या गर्भातून बाहेर। भगवंत येतात, जबाबदारी स्वीकारतात। भगवत पूज्यपाद शुकाचार्य आईच्या गर्भातून जे प्रगट होतात, जसे बाहेर येतात, नग्न अवस्था आहे, अंगावरती एकही वस्त्र नाही, जसे कापत कापत आईच्या गर्भातून बाहेर आले ना, तसे नागवे वनात निघून गेले। ब्राह्मणाचे पोर एका खेळासी व्याले, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी व्याले, 12 वर्षे लपाले। जसे आईच्या गर्भातून बाहेर आले, कापत कापत नग्न अवस्था होती। व्यासांचा शोक अनावर झाला, बाळ शुका थांब, बाळ शुका थांब, थांबत नाही, ते नागवेची पळून गेले।
व्यासांचा शोक अनावर झाला त्यावेळी वृक्षांनी होऊ द्यावी, पक्ष्यांनी होऊ द्यावी. शुकाचार्य पुढे पळतायत, व्यासांचा शोक अनावर मागून पळतायत. वनात निघून गेले, ध्यान लावलं आणि समाधी अवस्था प्राप्त झाली. ज्यावेळी पळत होते ना, अप्सरा स्नान करत होत्या. शुकाचार्यांना पाहिलं आणि पाण्यात स्नान करणाऱ्या अप्सरा बाहेर येतात आणि नमस्कार करतात. पण व्यासांना पाहिलं, म्हाताऱ्या व्यासांना ज्यावेळी पाहिलं त्यावेळी नग्न असणाऱ्या त्या अप्सरा लज्जा रक्षणार्थ पुन्हा पाण्यात प्रवेश करतात, गळ्यात त्या पाण्यात जातात. व्यासांचा शोक अनावर झाला त्यावेळी वृक्षांनी होऊ द्यावी, पक्ष्यांनी होऊ द्यावी. शुकाचार्य अवस्थेला प्राप्त झाले होते मायबाप. जे 4 ब्रह्मवेत्ते ना, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीसे जाणून हरीच झाले ब्रह्मवेत्ते पुरुष. त्यापैकी एक पूज्यपा श्री शुकाचार्य एकदा जय जयकार करूया. श्री शुकदेवजी भगवान की. जन्माला आले पण ज्यांचं तादात्म्य सर्व विश्वासी झाले आणि जगतामध्ये निसर्गाशिवाय एकात्मतेचा संदेश कोणी देऊ शकत नाही. माहिती तुकोबाराय सुद्धा एकांत साधतात. आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तेरे सुखेचे एकाचा नाही गुणदोष अंगाने. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षांनी होऊ द्यावी, पशु पक्ष्यांनी होऊ द्यावी. काय शुकाचार्यांची स्थिती असेल मायबा. हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर. किंवा हुना चराचर आपणची जाळला. अहम ब्रह्मास्मी या बोधावरती, या महावाक्यावरती असलेले आरूढ असलेले पूज्यपा श्री शुकदेवजी महाराज ग्रंथाचे वक्ते निर्माण झाले पण वनात निघून गेले. आता त्यांना ही संहिता कशी अर्पित करावी. समाधी अवस्थेमध्ये शुकाचार्य. त्यावेळी व्यासांनी युक्ती केली. आपल्या काही शिष्यांना अर्ध्या श्लोकांची, भागवताच्या अर्ध्या श्लोकांची संहिता दिली आणि ती शिष्य मंडळी ज्यावेळी संहिता गोळा करण्यासाठी वनामध्ये जायचे ना, त्यावेळी ज्या ठिकाणी शुकाचार्य असायचे त्यांच्या सभोवताली जाऊन भागवतांच्या गोडगोड श्लोकांचं गायन करायचे. शिष्यांनी जावं आणि श्लोक गावा. बरहा नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासं कनककपीशं वैजयन्ती जमाला. समाधी उत्थान व्हायची. अरे पुढचं म्हणा ना, रे पुढचं म्हणा ना. त्या शिष्यांनी सांगायचं आम्हाला एवढंच होतं, आमच्या गुरुजींनी आम्हाला एवढे शिकवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिष्यांनी जावं आणि पुन्हा अर्ध्या श्लोकांचं गायन करावं. अहो धातु